आयच्या खबराचित्रान येवकार हांव संदीप पिळगांवकर. पळया खबरो विस्तारान. CZMPच्या ड्राफ्टाचेर आतां लोक भाशेंतल्यान चर्चा जातली. पंचायती आनी पालिका मुखार व्हरोन प्लॅन आनी ड्राफ्ट दाखोवन ताचेर वेवस्थीत चर्चा जातली. त्या वाठारांतल्या थळाव्यांच्यो आनी तश्योच तज्ञांच्यो सुचोवण्यो मतींत घेतल्या उपरांत नवो मसुदो तयार जातलो. 7 तारखेक दवरिल्ल्या जनसुनावणे वेळार लोकांनी बोवाळ घातल्या उपरांत सरकारान नेमिल्ल्या पॅनलाक हो निर्णय घेवचो पडलो. आयतारा दवरिल्ल्या CZMP जनसुनावणे वेळार बोवाळ जालो. 150 लोकां खातीर सुनावणी दवरिल्ल्यान दर्यादेग वाठारांतलो लोक खुबळिल्लो. दक्षिण आनी उत्तर गोंयांतल्या दोनूय सुनावण्यांच्या वेळार लोकांनी खर विरोध केलो. उत्तर गोंयांत पणजेचे कला अकादमीत जाल्यार दक्षिण गोंयांत मडगांवच्या रवींद्र भवनात CZMP वयली जनसुनावणी दवरिल्ली. पूण लोकांनी चुकीचे पद्दतीन आनी थारावीक लोकांक घेवन सुनावणी घेवपाक विरोध केलो. मडगांवां रवींद्र भवना भायर विविध NGO, पर्यावरण मोगी, राजकीय फुडारी आनी समाज वावुरप्यांनी बोवाळ घालत सरकाराचो निशेध केलो. ह्या बोवाळांतच हियरिंग जालें. You are correct. What is your problem? Why you are not scientific in Goa? I'm telling you. No, you all have pointed. The Goa government has done a shortcut, passed a own notification in violation of that notification. Please don't give us the legal terms, sir. I represent the Joswa Shishini Panchayat, sir. You ever been to our Shishini? You ever been to Shishini? You know where is Shishini? Shishini is after Betalbati. सर हांव वर्काचो सरपंच. म्हाका एकूच सांग, तुमी केन्ना आमकां लेटर धाडला तुमी आमच्या पंचायत येताय म्हूण? उपरांत कलेक्टरान ताचे मिन्युट्स जारी केल्यात. पळयात तातूंतले कांय म्हत्वाचे मुद्दे. जनसुनावणेंतले कांय ठळक मुद्दे. जनसुनावणी 150 लोकां पुरतीच मर्यादीत आसली. 86 जाणांनी उलोवपी म्हूण नोंद केल्ली. 70 जाणांनी सुनावणी आयकुपा खातीर म्हूण स्वताची नोंद केल्ली. सुवातेर विविध NGOंची 10 लेखी निवेदनां आयिल्लीं. सुनावणी फुडें धुकलची अशी मागणी. पंचायत आनी पालिका पावण्यार CZMPचो मसुदो लोकभाशेंतल्यान समजावन सांगचो. ह्या फुडें जावपी जनसुनावण्यांच्या वेळार लोकांक प्रवेश मर्यादा घालच्यो न्हय. गांवांतल्या वाठारांचो मसुदो तयार करतना थळाव्या तज्ञांच्यो, थळाव्या लोकांच्यो सुचोवण्योच मतींत घेवच्यो. भायल्या एजन्सी वरवीं सर्वे करचो न्हय. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेंकार आनी पणजेच्यान श्यामचारी. येरादारी संचालयान कदंबा 80% सवलतीचेर पास दिवपाचे स्किमीक खाजगी बस संघटनेन विरोध केला. सोमार दिसा गोंय बस धनी संघटनेन येरादारी संचालकाची पणजेच्या कार्यालयांत भेट घेवन हरकत नोंदयली. त्याच बरोबर फ्युअल सबसिडी, इन्शुरन्स स्कीम, डिझल दरवाड सारकिल्ल्या विशयाचेर ताचे कडेन चर्चा केली. एप्रिलाच्यान स्किमी चालू करतले अशें संचालकान उतर दिल्याचे संघटनेचो अध्यक्ष सुदीप तामणकरान सांगले. आमच्यो फ्युअल सबसिडी आनी इन्शुरन्स स्कीम आनी डिझल जे वाडता आनी तितून कदंबान केल्ली घोशणा की 80% सवलतीचेर पास परते दितले म्हणून. ह्या संदर्भान आमी जेन्ना चवकशी केल्ली तेन्ना आमकां सांगले गेले की पास जे आहा ते शॉर्ट पिरियडाक आमी कदंबाक परमिशन दिवंक सोदता. त्या संदर्भान आयज आमी डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाची भेट घेतल्या. आमी पयलीं प्रत्येक फावटी कदंबाचे पास जे पळय इम्प्लिमेंटेशन केल्या त्या वेळाचेर आमी ऑब्जेक्शनां दिल्या आनी आयजूय आमी परत ती ऑब्जेक्शनां आमची दिल्या ती कन्सिडर करपाक लायिल्ली आहा. तर डायरेक्टराचें म्हणणें कितें आहा की जी स्किमां आमच्यो फ्युअल सबसिडी ताका पासाची स्कीम लिंक आहा. मागीर ताका आमी तोच प्रश्न केला की पासाची जर स्कीम ताका लिंक आहा जाल्यार जे देणे आहा आमकां सबसिडीचे जवळ जवळ आतां 2018तल्यान आनी जी स्कीम सोंपल्या ती रिन्युअल कित्याक करूंक ना. ह्या सगळ्या प्रश्नांचेर तेणी कितें आसा हो 31 मार्च पर्यंत फायनान्शियल इयर काबार जाता तेन्ना नेक्स्ट फायनान्शियल इयर पळय जे ओपन जाता
तेन्नाच्यान आनी आतां बजेट येता त्या बजेटान घोशणा जाल्ल्या प्रमाणे सगळ्यो स्किमी ज्यो आसा त्यो ऑलरेडी सरकाराक सांगला म्हणून सांगला की चालू दवरपाक आनी त्यो रिन्यूवल करपाक वगैरे सगळें परमिशन दिवपाक तेन्ना ते आतां फुडें स्किमी चालू परत करतले अशें आमकां तेणी एश्युरन्स दिल्ले आसा आनी बाकीचे जे पास पळय आतां लायता ताका आमी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन सांगलेलें आमचें म्हणजे कोवीड पिरियडान ज्यो आमच्यो बसी पळय सगळ्यो ज्यो बंद आसल्यो त्यो आजून नॉर्मलायज जावंक ना प्रत्येक रुटाचेर आमी 20-20 बसी पळय आहा थंय आमी 3 किंवा 4 बसी एडजस्ट करून चलयता आनी जे फाल्यां जर कदंबाक जर 80% सूट दिली जाल्यार ज्यो आमच्यो पळय त्यो बसी चलता त्योय आमकां बंद दवरपाची पाळी येतली दिसान दिस डिझल वाडता जे पळय आमकां कितें बस चलयल्या उपरांत दीसभर कितें जो प्रॉफीट उरतालो तो आयज आमचो डिझलाक खर्चाक वयता म्हणून ह्या सगळ्यो ज्यो आमचे मुद्दे आहा ते आमी तेच्या मुखार मांडलेले आहा आनी तेणें आमकां तें आश्वासन दिल्लें आहा की ज्यो स्किमी सगळ्यो बंद पडल्या त्यो एप्रिलांच्यान प्रोसेस चालू जातलो बजेटान घोशणा जातली आनी बाकीचो कितें प्रोसेस आहा तो करपाक हातीन घेता This bus operators association office bearers they had come here with their grievances. We heard them. तांचे grievances आशिल्ले regarding some of the schemes basically. एक आसा fuel subsidy scheme. So तांचे grievance आशिल्ले fuel subsidy scheme अजून सगळ्यांक मेळूंक ना म्हणून. But we clarified that this year we have given the highest claims of fuel subsidy. Our budget was 14 crores for this financial year, but we exhausted the full budget because this year the claims came more, maybe because of COVID everyone filed the bid, otherwise all the claims were not coming. So this year we had to do reappropriation and 18 कोटीची सबसिडी ह्या वर्सा सँक्शन जाल्या ऑलरेडी डिसबर्स जावन तांच्या अकाउंटांनी गेल्ली आसा थोडे क्लेम्स मागीर आयल्या थोडे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस सो तांचे प्रोसेस जातले आता तांचे आमी ह्या फुडल्या फायनान्शियल इयराक घेतले 2021 ऑल्सो तांचो आनी एक ग्रिवन्स आसा ते क्लॉज आसा वेरीन ऑफ कदंबा बसीसचो ओके कदंबा बसीस चलता थंय तांकां सबसिडी मेळटा वेदर इज एक्सक्लुजीव प्रायवेट बसी थंय सबसिडी मेळना एज पर दॅट क्लॉज because there is no competition where only private buses are running. There are some routes. So tachi ame proposal kela that is we will put up for higher authority for decision. It has a financial implication. It will go to finance also. Secondly, they had concerns regarding Government of India policy of scrapping of vehicles, which is coming. Definitely it will affect some buses which are old, which comes under that age of the bus. Definitely government department will have to find some solution, amicable solution. Okay, we already have incentive for bus replacement which is going on, so we will have to streamline that scheme to make it more effective so that more new buses come on the road and there is adequate financial incentive. Definitely this is a policy decision, okay, and we are receptive to all the grievances of bus owners association and we will try to resolve it. आयज 8 मार्च संवसारीक बायलां दीस त्या निमतान कुंकळी आर्ट अँड कल्चरल असोसिएशनान वुमन्स ऑफ कुंकळी ह्या नांवान बायलां खातीर सायकल रेस आनी त्याच बरोबर विविध स्पोर्ट्स इव्हेंट दवरल्यात सकाळी सायकल रेसीक सुरवात जाल्या कुंकळी आर्ट अँड कल्चरल असोसिएशनान महिला आणि बाल कल्याण विभागाचे मजतीन वुमन्स ऑफ कुंकळी ह्या नांवान दिसभर कुंकळे खेळा कार्यावळी घडोवन हाडपाचें थारायलां सकाळी बायलांची सायकल रेस सुरू जाली कुंकळी असोळणे आंबेली वेळ्ळी अशें करत ती परत कुंकळे मुळावे सुवातेर येतली सांजे 3 वरांचेर खाशेलो स्पोर्ट्स इव्हेंट जातलो ताका आंतरराष्ट्रीय पावण्यावेली गोंयची खेळगडी मारिया रिबेलो मुखेल सोयरी म्हूण हजर रावतली ह्या वेळार 11 गुणेस्त बायलांचो भोवमानय जातलो घेवया सायकल रॅलीची झलक
लागून आयज सायकल रॅली केल्ली आसा स्पेशल फॉर वुमेन. आयज वर्ल्ड वुमेन्स डे लागून कोंकणी आर्ट कल्चरल एसोसिएशन आयज सायकल रॅली काडिल्ली आसा. लोकांनी म्हाका आज आम्ही फर्स्ट टाइम इन कुंकोली वो प्रोग्राम केला ऑनरिंग वुमेन्स ऑफ कुंकोली म्हणून. सो सायकल फन रायड आम्ही ऑलरेडी सोडून दिले आयज 6 किलोमिटर्स फ्रॉम कुंकोली असोलना डेली बॅक टू कुंकोली. आणि मागीर त्या उपरांत 3 वरांचेर आमचो स्पोर्ट्स इव्हेंट आसतलो and we'll be honoring 11 outstanding women of Kunkolim. Plus, our chief guest is a very renowned person, Maria Rebello. She's an international football player, represented to Goa as a captain of Indian football team too, played for Mohun Bagan. And she's been internationally known for her skills in lettering. So this program we dedicate to the women of Kunkolim to celebrate them. The first time in Kunkolim we are doing this in association with the Women and Child Development and the Anganwadis of Kunkolim. So, how many participated in this cycle race? Cycle race right now we have about 10 people participating. The reason we have less participants is because of the children prelims chalta त्यांची त्याची स्कूली चलता तेका लागून ती उणी जाल्या. But they will all be there at the 3 o'clock sports event. गोवा 365 खातीर कुंकळेच्यान रमेश नायक रावत. संवसारीक महिला दीस निमतान मोरजे, धारगळे, मडगांवां अशा विविध वाठारांनी विविध कार्यावळी घडोवन हाडल्यो. मोरजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान थळाव्या बायलांच्या सांगातान विविध कार्यावळी सयत महिला दीस मनयलो. सुवाळ्याक मोगोबाचो सुप्रिमो सुदीन ढवळीकार, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, फुडारी जीत आरोलकर, राघोबा गावडे आनी थळावे मानेस्त हजर आसले. पळयात तो सुवाळो. गोव्याचा माणूस बोलतो कोकणी, वाचतो मराठी, बघतो मराठी आणि वाचतो इंग्लिश. त्यामुळे त्या सगळ्या भाषा आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही टेन्शन बाजूला ठेवून तुमच्याशी आज 2 शब्द बोलायला मी आहे. आज खरं तर निमित्त आहे जागतिक महिला दिनाचं. सरी तुझं नाव माहिती हा साजरा केला जातो याची छानशी गोष्ट सांगितली आहे. मला असं वाटतं की स्त्री म्हणजे आपण जो महिला दिन साजरा करतो खरं तर हा लवकरात लवकर बंद व्हायला हवा या मताची मी आहे. हा बंद केव्हा होईल जेव्हा प्रत्येक दिवस हा घरातल्या प्रत्येक बाईचा, हा घरातल्या प्रत्येक पुरुषाचा असेल. कारण हा महिला दिन साजरा करण्याचं एकच निमित्त आहे की त्या स्त्रीला तिच्याची शक्ती कळण्यासाठी. पण अजूनही आपल्या देशात किंवा आता आपण म्हणून जर गोव्यात उभी आहे तर गोव्यातल्या एका गावातल्या बाईला माहिती पण नसेल की 8 मार्च हा महिला दिन आहे. असा काहीतरी दिन साजरा केला जातो. तो दिवस साजरा केला जातो की तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा 8 मार्च हा दिवस असला पाहिजे. एकदा तो तिच्याकडे दिवस पोहोचला, एकदा ते तिला त्याचं महत्त्व कळलं की मला असं वाटतं की हा असा दिवस साजरा करणं थांबवलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये अगदी सिद्ध्या मगाशी म्हणाली जसं की ती पार्वती आहे, ती सीता आहे, ती काली आहे, ती काय गौरी आहे. पण त्याच वेळेला एकतर तिची पूजा केली जाते किंवा तिची वंदना केली जाते. तिला माणूस म्हणून संसारातल्या आपल्या बरोबरीचं साथ म्हणून सुद्धा वागवलं जातं. मग अशी खूप छोटी मोठी होती इच्छा. तिने खूप छान महिला दिनाचं पाठ करून वाचून दाखवलं आपल्या सगळ्यांना. तिने हे सांगितलं की तुम्हाला मी बायको हवी आहे, तुम्हाला मी मैत्रीण हवी आहे, तुम्हाला मी बहिणी हवी आहे, आई हवी आहे, आत्या मावशी सगळं हवं आहे, पण तुम्हाला मी पोटाला मुलगी म्हणून नव्हतं. पण आज ती गरज आहे की आज तेवढ्याच महिला सक्षम आहेत हे आपल्याला सारखं सांगावं का लागतं. आमच्याकडे कल्पना चावला, आमच्याकडे किरण बेदी आहे. ह्याच्याही पलीकडे रोज उठून आपल्यासाठी स्वयंपाक करणारी आपल्या घराची एक स्त्री आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जाल्यार कल्पतरू ग्रामसेवा संघान धारगळे महिला दीस मनयलो. पंचायत हॉलात उखाणी, रांगोळी, गोड पदार्थ करप, लघुनाट्य असे वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम घडोवन हाडले. ह्या वेळार उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकारान हजेरी लावन बायलांच्या कल्याणा खातीर वावर करपाचें उतर दिलें.
खास करून उखाणे घेवपाची कार्यावळ बरीच रंगली. पळयात. तिच्या झाडा रसा करे मधु देसाई ननकी देसा करे चहा केली जेवण केली चिवडा केला ताजा पहिला नाव सांगण्यात पहिला नंबर माझा शंकराच्या मूर्तीवर बेलाचे पान घाली वाहू मधुरावाचे नाव गेले तुमचा मान राखू देवाची कळली तासात पाणी हिरेणी नाव घेते मधुरावाची राणी मी होतो तळ्यात नजर पावली मळ्यात आदराची घंटी मधुरावाच्या गळ्यात पळी पळी पाणी आधी होती मी आई बापाची शाळी आणि आता चालते शंतर माझी राणी चिठ्ठीच्या काट्यात काढले कापे बरे शंतरा म्हणतात दिसतात बरे पुन्हा मी तीर्थ करतो आणि पोळाचा कमरा पिकांवर नेतात शंतरा पुन्हा पुरा करतो. मडगांवां लायन्स क्लबाच्या 317 बी डिस्ट्रिक्टान संवसारीक महिला दिसा निमतान अबोली ह्या नावान भरगच्च कार्यावळी घडोवन हाडल्यो. बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमांतर्गत पथनाट्यां भलायकी तपासणी शिबीर रक्तदान शिबीर घेतलें. बायलांक नॅपकिनय वाटले. ते भायर विशेष कळाशी आनी धाडस दाखयल्ल्या अस्तुऱ्यांचो भोवमान केलो. पळयात महिला सबलीकरणाचो हो मडगांवच्या कोकण रेल्वे स्टेशना वयलो जागर. Along with Lions Zonal Club 9P. It was headed by 18 tours and we have NSS College, Boda. Today we have various events. We have a blood donation camp. We have awarded COVID warriors. Women COVID warriors in South Goa who are serving society in one or the other way. Then we had a talk on nutrition by the nutritionist Dr. Hamida Merchant. Those lines, street play. By NSS students of Government College of Commerce, Boda. A physical camp along with rural density is taking place now. This is by Dr. Nidhi Sinha. A medical checkup will be held. That is by Dr. Sonal Sawant. राष्ट्रीय जनता दलाच्या गोंय विभागाचे पुराय समितीन राजीनामो दिवन समितीची बरखास्त केल्या. गोंय विभागा कडेन आडनदर जाल्ल्यान आमी राजीनामो दिलो अशें रजाव गोंय मुखेली अहमद कादिरान दिलें. पळयात. आयज राष्ट्रीय जनता दल गोवा स्टेट प्रेसिडेंट अहमद कादराव तुमचे मुखार एक हें घेवन येयला की आमगेली जी पार्टी आहे राष्ट्रीय जनता दल हेका आयज आमी टोटल एग्जिक्युटीव मेंबर सगळे रिजायन दिवन ही पार्टी आहा ती आयज डिजॉल्व करपाक सोदता. हेजें कारण 2016 हांव स्टेट प्रेसिडेंट जावन लालूजीन म्हाका 2016 गोंयचो राज्याचो अध्यक्ष केल्लो RJDचो अपॉयंट केल्लो. तेजे मागीर हांवें ग्रास लेवलाचेर सगळ्यांक घेवन काम केलें, मेंबर्स केले. आमगेली ग्रास लेवलाचेर आमी जे जितले लोकांक एक करपाक शकता तितले लोकांक एक करून सगळ्या मेंबरशिपाक घेवन आमी आमचे हितून मुखार सरत गेले. तेजे मागीर आमगे राष्ट्रीय अध्यक्षान सांगलेलें की आमी ही पार्टी जी आहा तांगेली पयलीं थंय उलोवप जाल्ली की आमगेली ही पार्टी गोंया भितर एलायन्स करतली काँग्रेसा वांगडा. आमची पार्टी स्वता समज झगडपाक शकना जाल्यार इलेक्शनार रावपाक शकना जाल्यार आमी एलायन्स करतले काँग्रेसा वांगडा. पण काँग्रेसा वांगडा एलायन्स करपाक आतां 2014 आनी 2019 मागीर आख्खे हिंदुस्थाना भितर खंय बी पळोवपाक गेले जाल्यार काँग्रेसीचें अस्तित्व सगळें मिटलेलें आसा.
आनी गोंया भितर बी तेंगेले कांयच उरोना. एक 2 या 3 लिडरांक घेवन चलतात आनी तेंगेले बी आयज पळोवपाक गेलो जाल्यार तेय खंय आहा तेय कळना. ताका लागून आमची पार्टी आहा ती आयज आमी चिंतलेला की आमी सगळे आमगेले जितले एग्जिक्युटीव मेंबर सगळे मेळून आमी आयज आमगेले पार्टीक रिजायन दिवपाची एक चिंतले आनी आयज रिजायन दिवपाक पावले. कित्याक आमी कितें करपा सोदताले पण हे पार्टीक आमी गोंयान हाडून हांवें इतली मेहनत केली पण आमचो पार्टीचो अध्यक्ष बिहार सोडून गोंयचेर इतलो इंट्रस्टूच दाखयना. कित्याक तांगेले फॅमिली भितर इतली प्रॉब्लम आहा की ते तितूंतल्यान बिहाराच्यान भायर सरपाक शकत ना. तो फक्त झारखंड आसाम हेच घेवन बसलेले आनी दुसरी म्हणटा ती कित्याक बरेच राज्यान तांच्यांनी अध्यक्ष केल्ल्या स्टेट प्रेसिडेंटशीप दिल्ल्या पण तांच्यांनी फोकस करूं ना आनी आमकां तेजे परिणाम भोगपा पडले. 5-5, 6 वर्सां पार्टी घेवन बसून काम केलें जाल्यार तांच्यांनी राष्ट्रीय अध्यक्षान बी कितें इंट्रस्ट दाखोवपा जाय, केन्ना येवपा जाय या कितें हें आसतलें मुखार आमी इलेक्शन झगडटले काय ना झगडटले हेजेर इंट्रस्ट आमीच सदांच वचून हांव दिल्ली वचून परत हें विचारतालो तांकां. आमी करपाक कितें इलेक्शन आयिल्ल्या, मुन्सिपल येयल्ल्या, पंचायत येयल्ल्या, हाजे विधानसभाचे येयल्ल्या परत वयतालो तांचे कडेन आन्सर करतालो. ते म्हाका सांगताले राव मुखार उलया, काँग्रेसा कडेन अलायन्स करया नाजाल्यार आमी स्वता कॅन्डिडेट घालया. हें आश्वासन म्हाका सदांच दीत आशिल्ले आनी आतांय दिताले ते. पण आतां अती जाल्ली आहा कित्याक ही पार्टीक हांव घेवन 7 वर्सां म्हाजें जे एक विजन आशिल्लें आमी ही पार्टी उबारून मुखार हाडटले आनी ही पार्टींतल्यान कॅन्डिडेट घालतले आनी आमी हें करतले पार्टिसिपेट जातले हें सगळें चिंतून हांव दवरलेलो. पण हें जें आतां हांगा अशें दिसून येयल्लें आहा की मोठी पार्टी जी आशिल्ली गोंयान तीच पार्टीचें अस्तित्व ना आयज. जाल्यार ही पार्टीक फाल्यां लोक खंयच्यान हें करतले म्हणून तेय एक आमचे मनान आशिल्ले. ताका लागून आयज हांवें ते सगळे आमगेले एग्जिक्युटीव मेंबराक घेवन 3-4 दिसांच्यान बसून मिटींग घेवन सगळे एक हें केलें आनी आयज हांवें फायनल केलें आनी आयज आमी तें रिजायन दिवन आख्खी पार्टीक आमी आख्खी पार्टीच्यान जितले बी आसा आमचे मेंबर बी जुळलेले आहा तांचे कडेन बसून सगळें हें करून आयज आमी जे फायनलायज केलें कोलॅप्स केली ही पार्टी. आनी आयचें हें खबराचित्र हांगा सोंपता. मेळया परत फाल्यां ह्याच वेळार मोग आसचो.